महिना संपत आला असून मार्च महिना सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे। नवीन महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतात। त्याचप्रमाणे 1 मार्च 2026 पासून अनेक मोठे नियम बदलणार आहेत, ज्याचा परिणाम तुमच्या खिशावरती होऊ शकतो। या व्हिडिओतून पाहूयात की 1 मार्च पासून कोणते नियम बदलणार आहेत। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। सुरुवातीलाच एलपीजीच्या किमती। तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीचा आढावा घेतात। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 1 मार्च 2026च्या पहाटे सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल दिसू शकतो। सुधारित किमती सकाळी 6 वाजता जाहीर केल्या जाऊ शकतात। यासोबतच एटीएफ आणि सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलू शकतात। दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन फ्यूल आणि सीएनजी पीएनजीच्या किमती देखील बदलतात। यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा नियम जो बदलणार आहे 1 मार्च पासून तो म्हणजे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम संदर्भात। कारण आता व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अनेकांना वापरता येणार नाहीये। वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मेसेजिंग ॲप्स बाबत अतिशय कडक पावलं उचलली आहेत। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केलं की नवीन सिम बाइंडिंग नियमांच्या अंमलबजावणीसाठी दिलेली मुदत वाढवून दिली जाणार नाही। नवीन नियमानुसार व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि सिग्नल यांसारखी मेसेजिंग ॲप्स केवळ त्याच उपकरणांमध्ये सुरू राहतील ज्याच्यामध्ये सिम कार्ड हे चालू असेल। जर तुमच्या फोनमधील सिम कार्ड बंद झाले असेल किंवा तुम्ही ते काढून टाकले तर संबंधित मेसेजिंग ॲप काम करणं बंद होईल। पण जर तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती व्हॉट्सअप वेब वापरणाऱ्यांसाठी दर 6 तासांनी आपोआप ते व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम हे लॉग आउट होऊन जाईल। तुम्हाला पुन्हा लॉग इन करण्यासाठी QR कोड स्कॅन करून डिव्हाइसवर लिंक करावं लागेल। पण जे वापरकर्ते रोमिंग मध्ये आहेत त्यांना या नियमाचा त्रास होणार नाही। अट फक्त एकच आहे की सिम कार्ड सक्रिय असणं गरजेचं आहे। यासोबतच बँक खात्यामध्ये किमान शिल्लकचा जो नियम आहे तो देखील बदलणार आहे। देशातील काही मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका किमान शिल्लक मोजण्याची पद्धत बदलू शकतात। आधी खात्यातील शिल्लक एका दिवशी कमी पडल्यास दंड आकारला जात होता, पण आता तसं होणार नाही। कर सरासरी मासिक शिल्लक किंवा संपूर्ण महिन्याच्या सरासरी शिल्लकीच्या आधारे दंड निश्चित केला जाऊ शकतो। त्यामुळे अर्थातच ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी असू शकते। यासोबतच रेल्वे तिकीट बुकिंग संदर्भात मोठी अपडेट आहे। रेल्वे प्रवाशांसाठी ही मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण की जुनं UTA ॲप हळूहळू बंद केलं जाऊ शकतं आणि त्याऐवजी रेल1 ॲप येऊ शकतं। सामान्य तिकीट असेल, प्लॅटफॉर्म तिकीट असेल किंवा स्थानिक प्रवाशांशी संबंधित सेवा नवीन ॲपवरती आणल्या जाऊ शकतात। म्हणूनच प्रवास करण्याआधी नवीन ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे। यासोबतच 1 मार्च पासून भाडेकरूंसाठी सुद्धा नवीन नियम येत आहे। भाडेकरारांची डिजिटल नोंदणी आता अनिवार्य आहे। सिक्युरिटी डिपॉझिट जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या भाड्यांपर्यंत मर्यादित असेल। शिवाय घरमालकांना 24 तासांच्या सूचनेशिवाय घरात प्रवेश करण्यासाठी मनाई असेल। त्यामुळे आता वाद कमी होतील असंही बोललं जाते। अशा पद्धतीचे अनेक नवीन नियम जे आहेत ते 1 मार्च पासून लागू होणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।